आपल्या देशामध्ये तुम्ही खेड्यागावात जा, सिटीमध्ये जा, कुठं पण जा, 1 रुपयाचं जरी सामान घेतलं ना, लगेच आपण फोन काढतो, लगेच स्कॅनर घेतो, लगेच पेमेंट करतो. मग दुबईमध्ये असं आहे का? आहा, दुबईत असं नाही आहे. दुबईमध्ये तुम्हाला बसून वाटत असेल की दुबई म्हणजे लयच खूपच ॲडव्हान्स आहे, म्हणजे खूप पुढे आहे दुबई. इथे असं काही नाही आहे. इथे ते स्कॅनर बिनर नाही आपल्यासारखं. इथे तुम्हाला काही रेस्टॉरंट असे आहेत आउटसाईडला, जर तुम्ही तिथे जेवण जर केलं ना, तर तुम्हाला तिथे कॅश पैसे द्यावे लागतात. ATM कार्ड पण काही जण घेत नाही आहे. इकडे ते फोनपेचा, ते गुगल पेचा असं काही सिस्टमच नाही आहे. स्कॅनर करा, स्कॅनर पाठवा. आता मॉलमधनं मी ही घडी घेतली, तर जर भारतामध्ये घेतली असती ना, लगेच स्कॅन केलं असतं, लगेच पेमेंट झाली असती. परंतु इकडं असं काही नाही आहे. कारण की काय माहिती आहे, तुम्ही जर बघत असेल ना काही व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला दाखवत असेल पैसे दिले, ऑटोमॅटिक कटिंग करते मशीन, मोबाईलचं कवर ते ऑटोमॅटिक फोटो वगैरे ॲडिट करून देते. भरपूर तुम्ही असं ॲडव्हान्स व्हिडिओ बघितले असेल. परंतु आम्ही ना, ते लोक कुठं ना, ते फक्त ते टुरिस्ट राहतात, ते फक्त त्या ठिकाणी फिरतात. परंतु मी ड्रायव्हर असल्यामुळं ना, या UAE 7 ते 7 स्टेटमध्ये माझं कामच आहे फिरणं. आता मी फुजेरामध्ये आहे, तर फुजेरामध्ये असे काही इकडे गाव आहेत ना, छोटे छोटे मोठे मोठे. सिटीमध्ये पण काही ठिकाणी ना कार्ड घेत नाही, काही ठिकाणी ते स्कॅनरचं सिस्टमच नाही आहे. आणि दुसरं ना, दुबईमध्ये सगळ्यात महाग आहे ना नेट आहे. इथं नेट जवळपास 1 GB नेट मिळतं एका दिवसाला. आता 30 दिवसाचे 30 GB नेट. तर हे 30 GB नेट जे आहे ना भावांनो, हे आम्हाला मिळतं जवळपास भारताच्या रुपयामध्ये 1100 ते 1200 रुपयात. आपल्याकडं 3 आणि 4 हजारामध्ये वर्षभर नेट चालेल, आणि ते पण अनलिमिटेड. परंतु इकडं असं नाही आहे. इकडं खूपच महाग नेट आहे. नेट महाग आहे इथे, आणि व्हेजिटेरियन जेवण महाग आहे. भरपूर आहे दुबईमध्ये सांगण्यासारखं. तुम्ही ना फॉलो करा मला, आणि फॉलो करा यूट्यूबला आपले भरपूर व्हिडिओ आहेत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही माहिती हवी असलं नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा.